श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना काटे हे त्यांच्याच पायात रुतत असतात जे अनवाणी चालतात. कारण त्यांनी खोट्याचं पादत्राण हे घातलेलं नसतं. त्रास त्यांनाच होतो जे इमानाने वागत असतात, कारण त्यांच्याकडं लपवण्यासाठी काहीच नसतं. सरळ माणूस सगळं सहन करतो, पण कुणाला मुद्दाम दुखावत नाही. फसवणूक करणारे हे सुखात चालतात आणि प्रामाणिक माणूस हा जखमा सोसत राहतो. तरीही तो आपली वाट बदलत नाही, कारण त्याचा आत्मसन्मान हा त्याच्यासोबत असतो. इमानदारीचा मार्ग सोपा नसतोय, पण तोच मनाला शांतता देत असतो. जखमा दिसतात, पण त्यामागची ताकद हे फार थोड्या लोकांना कळते. काट्याने चाललेला माणूस पुढे जाऊन पाय मजबूत करतो. त्रास सहन करणारा माणूस आतून घडत जातो. वेळ आल्यावर तोच माणूस इतरांसाठी आधार बनतो. इमानदारी उशिरा फळ देते, पण श्रोते हो, ते फळ कायमस्वरूपी असतं. म्हणून अनवाणी चालणं हे वेदनादायक असलं तरी माणूस म्हणून उंच ठेवणारं असतं. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात आपण काही लोकांना वेळेपेक्षा जास्त आणि गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो. आणि तेव्हा ती लोक आपली हळूहळू किंमत ही शून्यात जमा करतात. आपण जास्त जितकं झुकतो ना, तितकं समोरच्याला ते गृहीत धरलेलं वाटू लागतं. वेळ, भावना आणि आपुलकी या सगळ्या अमूल्य गोष्टी त्या प्रत्येकासाठी उधळायच्या नसतात. म्हणून श्रोते हो, लोकांना वेळ आणि महत्त्व देण्याआधी त्यांची पात्रता तपासणं हे गरजेचं असतं. तो माणूस खरंच तुमच्या वेळेचा, तुमच्या भावनांचा आणि तुमच्या उपस्थितीचा सन्मान करतो का, हे पाहणं महत्वाचं आहे. जी लोक तुमचं महत्त्व ओळखतात ना, ते तुम्हाला कधीही गृहीत धरत नाहीत. आणि जे ओळखत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला कमी करण्याची गरज नसते. स्वतःची किंमत स्वतः ठरवली ना, तर श्रोते हो, जग सुद्धा तुमच्यासाठी ती किंमत ठरवून टाकतं. म्हणून श्रोते हो, एखाद्यासाठी वेळ देताना मोजकी वेळ द्या. कधी कधी मोजकी वेळ घ्या. स्वतःला जपा, पण स्वतःला विसरू नका. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवन म्हणजे फक्त ध्येय गाठणं नव्हे, तर त्या वाटेवर अनुभवलेले क्षण, भेटलेली माणसं आणि शिकलेले धडे हेच खरं सौंदर्य असतं. शेवटचं ठिकाण महत्वाचं असतंच, पण प्रवासातला आनंदच आयुष्य संस्मरणीय बनवतो. माझ्याकडे काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे याचा विचार केला की मन समृद्ध होतं. कृतज्ञता ही दुःखाचं ओझं हलकं करणारी सवय आहे. पैसा हरवला तर परत मिळतो, पण आरोग्य हरवलं तर सगळं हरवल्यासारखं वाटतं. शरीर आणि मन दोन्ही जपणं हीच खरी शहाणपणाची गुंतवणूक आहे. निरोगी शरीरातच आनंदी जीवन फुलतं. विचार जसे असतात तसं आयुष्य आकार घेतं. मनात प्रकाश ठेवला तर अंधार जास्त काळ टिकत नाही. सकारात्मक विचार हे मनासाठी इंधनासारखे असतात. वेळ कधीच थांबत नाही, पण तो प्रत्येकाला शिकवून जातो. जो वेळेचा आदर करतो त्याचं आयुष्य हळूहळू योग्य दिशेनं घडत जातं. वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचं भविष्य कमी करणं. शेवटी माणूस मागं ठेवतो ते घर, गाड्या किंवा पैसा नव्हे, तर त्यानं दिलेलं प्रेम, जपलेली माणसं आणि केलेली चांगली कर्म. खरा वारस म्हणजे लोकांच्या मनात राहिलेली आपली आठवण, आणि तीच आयुष्याची सर्वात मोठी कमाई असते. अंधार किती दाट असला
तरी आशेचा एक छोटा दिवा हा पुरेसा असतो. आशा जिवंत असेल तर मार्ग सापडतो. आशा ही मनाची ऊर्जा आहे. फक्त विचार करून बदल होत नाही, कृती केल्यावरच परिवर्तन घडतं. छोटं पाऊल ही मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतं. स्वप्नांना पंख कृतीतूनच मिळतात. ज्याच्याकडे कमी असूनही समाधान आहे तोच खरा श्रीमंत आहे. असमाधान असलेला श्रीमंतही आतून गरीबच असतो. समाधान ही अशी संपत्ती आहे जी मनात उगवते. वय वाढलं म्हणून शिकणं थांबू नये. जो रोज काहीतरी नवीन शिकतो तो मनानं नेहमी तरुण राहतो. शिकणं म्हणजे स्वतःला रोज थोडं अधिक समृद्ध करणं. भीती प्रत्येकाला वाटते, पण भीती असूनही पाऊल टाकणं हेच धैर्य असतं. धैर्यवान माणूस अडचणी टाळत नाही, तो त्यांना सामोरं जातो. धैर्य हे यशाच्या दरवाजाचं कुलूप उघडणारी किल्ली आहे. दिसण्यात नव्हे तर वागण्यातला साधेपणा माणसाला मोठं बनवतो. जितकं मन साधं तितकं आयुष्य हलकं. साधेपणा हा अहंकाराला दूर ठेवतो आणि आनंद जवळ आणतो. मोठ्या जगात फिरून शेवटी माणूस घराच्या उंबरट्यावर शांत होतो. कुटुंब म्हणजे आधार, विश्वास आणि निस्वार्थ प्रेमाचं घर असतं. ज्याच्याकडे कुटुंबाची साथ आहे तो कधीच खरोखर एकटा नसतो. अपयश हे काळोख नसतं, ते नव्या प्रकाशाची तयारी असते. जे हरवल्यावरही पुन्हा उभं राहतात त्यांनाच यशाचं खरं सुख कळतं. पडणं चुकीचं नाही, पडून न उठणं हे चुकीचं आहे. स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारलं की मनातली अर्धी लढाई जिंकली जाते. दुसऱ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं महत्वाचं असतं. आत्मस्वीकृती हेच आत्मशांतीची सुरुवात आहे. खरा मित्र तोच जो आपल्या आनंदात टाळ्या वाजवतो आणि दुःखात खांदा देतो. मैत्री हे वेळेनं नव्हे तर समजुतीनं घट्ट होते. जपलेली मैत्री ही आयुष्याची सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते. निसर्ग आपल्याला रोज शिकवतो. झाडं शांतपणे वाढतात, नदी अडथळ्यांना वळसा घालते आणि सूर्य रोज नव्यानं उगवतो. शांतता, लवचिकता आणि सातत्य या तीन गोष्टी जीवन सुंदर करत असतात. शब्द हे तलवारीपेक्षा धारदार आणि फुलांपेक्षा कोमल असतात. एक शब्द मन जिंकू शकतो आणि एक शब्द मन तोडू शकतो. म्हणून बोलण्याआधी विचार करणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. जीवनात सगळं लगेच मिळालं तर त्याची किंमत कळत नाही. संयम ठेवणारा माणूस वाट पाहायला शिकतो आणि योग्य वेळ आल्यावर मिळालेलं फळ अधिक गोड वाटतं. संयम म्हणजे थांबणं नव्हे तर विश्वास ठेवून पुढे चालत राहणं. स्वप्न बघणं प्रत्येकाला जमतं, पण त्या स्वप्नांसाठी रात्रभर झोप उडवणं आणि दिवसाढवळ्या कष्ट करणं हे जिद्दी लोकांना जमतं. स्वप्न फक्त डोळ्यात ठेवली तर ती कल्पना राहतात, पण त्यासाठी घाम गाळला की ती वास्तव बनतात. जिद्द आणि सातत्य ही स्वप्नांची खरी पंख असतात.